आनंदी आहे की ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून पर्यावरणपूरक गाडी जी टेस्लानं सर्वप्रथम भारतामध्ये मुंबई येथे लॉन्च केली आणि ती घेण्याची संधी मला उपलब्ध करून देण्यात आली. खरं तर मी खूप अभिमानानं सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यावरण पूरक गाड्या रस्त्यावर कशा येतील आणि प्रामुख्याने पुढल्या 10 वर्षामध्ये जास्तीत जास्त गाड्या यायलाच हव्या. ह्या मताचं आमचं सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा पर्यावरणपूरक गाड्या बाजारात जास्तीत जास्त यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आपल्याला कल्पना आहे की अ, अ, ह्या पर्यावरणपूरक गाड्या म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल येण्यासाठी आम्ही अटल सेतूसह, समृद्धीसह सगळ्या टोल नाक्यांवर सुद्धा सूट दिलेली आहे. अ, अ, ह्या कंपन्यांना आम्ही पूर्णतः त्यांचं जास्तीत जास्त सुविधा हवी त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामुळे आम्हाला कल्पना आहे की पुढल्या 10 वर्षामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती ह्या राज्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या पंतप्रधानांची सुद्धा हीच भूमिका असल्या कारणानं राज्य शासन त्यासाठी पाठपुरावा करत आहे. आणि टेस्ला ही इंटरनॅशनल एक मोठं ब्रँड आहे. तो ब्रँड मुंबईमध्ये सर्वप्रथम त्याचं ओपनिंग आमच्या माननीय मुख्यमंत्री यांनी केलं होतं. आम्ही ट्रायल रन सुद्धा ह्या गाडीची घेतली होती. अतिशय चांगल्या प्रकारची गाडी जे वाय मॉडेल त्यांचं आहे, ते घेण्याचा जो सन्मान आहे तो मला मिळाला. कारण देशामध्ये पहिली गाडी ही महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याच्या मालकीची आहे. ह्याचा अजून अभिमान मला आहे आणि प्रामुख्याने ही गाडी मी माझ्या नातवाला आज माझ्या मुलाच्या माध्यमातून देतोय. कारण पर्यावरणपूरक गाड्यांच्या माध्यमातून जर शाळेमध्ये वगैरे ह्या मुलांना सोडण्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या गेल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा लहानपणापासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जे गाड्या घेऊ शकणारे पालक आहेत ते घेऊ शकतील असा माझा विश्वास आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या बाजारात येण्यासाठीचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न तर करणार आम्ही आहोत. 2 दिवसापूर्वी बघितलं होतं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नातवाचं बॉन्डिंग. आज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.